मंडळी, आपण आता परशुराम घाट तर क्रॉस केला आहे. तर या घाटापासूनच सुरुवात झाली. ही आपली गाडी नेहमीचंच ॲडजस्टमेंट गव्हर्नमेंटला काय पडलेलं नाही आहे. ही गाडी मेंटेनन्स होते की नाही तो पण मोठा प्रॉब्लेम आहे. देवडे साखरपा अर्नाळा ही गाडी आता ब्रेकडाऊन झालेली आहे. धूर निघतो आहे गाडीतून अक्षरशः. आणि आता ड्रायव्हर कंडक्टर वगैरे परेशान आहेत. काही कॉल्स वगैरे करत आहेत इकडे तिकडे. त्यांना पण सांगतायत ती गाडी कशी तरी पुढे आणा. आता ते कुठे न्यायला सांगतायत देव जाणे. पण आता काय बोलायचं. MSRTCचा हा ढोबल कारभार. या गाडीने माझा प्रवास महिन्यातून 3दा असतो. त्या नेहमी प्रवासात ही जी गाडी आहे, आता नंबर नेहमीचा मला नाही माहिती, हीच गाडी असते की 2 गाड्या आहेत मला नाही माहिती, पण ही नंबर आहे MH09EM9434. तर ह्या गाडीतून ॲक्च्युली ही कशी आहे, गाडी डायरेक्टली आपल्याला नालासोपाराला घेऊन जाते. सकाळी जरा वेळच जाते, त्यामुळे आपण या गाडीचा प्रवास करतो. आणि तिकीट पण बऱ्यापैकी 800 रुपये. आता डिस्काउंट ती आपल्याला 700 रुपयाने मिळते. तिकीटचा रेट पण बऱ्यापैकी आहे. स्लीपर आणि सीटर अशी ही गाडी आहे. स्लीपर सीटर दोन्हीचा रेट सेम आहे. तर अशा या गाडीतून प्रवास करताना अशा या गाडीतून प्रवास करताना महिन्यातून जरी 3दा आलो तरी हीच परिस्थिती आहे. आणि ह्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. आता रात्रीचे 10:30 वाजलेत. आज मला वाटलं गाडी त्यातल्या त्यात लवकर आली तर लवकर जाईल, पण नाही. ही गाडी नेहमीच बंद पडते, नेहमीच खराब असते. तर MSRTCने याची नोंद घ्यावी. मी ॲक्च्युली हा व्हिडिओ FBवरती आणि इंस्टावरती पण टाकतो आहे. आजची तारीख आहे 6 ऑगस्ट 2025. तर ही गाडी देवडे साखरपा अर्नाळा, पहिली साखरपा अर्नाळा होती, तो लोड घेत नव्हती त्याच्यामध्ये. आता त्यांनी देवडे साखरपा अर्नाळा ही टाकले. आणि या गाडीची अशी अवस्था आहे. कठीण आहे सगळं. जर जमत असेल तर कोणीतरी अधिकारी, कोणीतरी आमदार यांनी यावं पुढं आणि जरा यावर विचार करावा. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे दर दिवशी. म्हणजे मी तरी महिन्यातून 3दा येतो तेव्हा हेच असतं. मला वाटतं ही रेग्युलर हेच असेल या गाडीचं. तर याकडे कृपया नोंद घ्यावी. मी MSRTCचा सुद्धा टॅग करतो या व्हिडिओमध्ये. तो बघा पांढरा धूर कसा येतोय बघा, त्या बाजूने पांढरा धूर येतोय. जसा रेस देत आहे तसा पांढरा धूर येतोय. एक्सिलेटर ऑटोमॅटिक होत आहे. अशामध्ये गाडी चालवणं पण रिस्क आहे. आणि ते सांगतात कुठेतरी पुढे या पुढे या.